नेट पेपर फुटीच्या संदर्भातून लातूरमध्ये वेगवान हालचाली चालू आहेत आणि गेल्या 15 दिवसापासून सीबीआय लातूरमध्ये तळ ठोकून आहे. या तळ ठोकण्याच्या मुळे सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची भूमिका आणि या चोरांच्या ज्या पद्धतीने धडक्या वाढल्यात ना, त्यामुळे खऱ्या अर्थानं आता या पेपर फुटीमधले खरे आरोपी आणि मोठे मासे हे गळायला लागायला लागलेत. ज्या पद्धतीनं शिवराज मोठेगावकरांच्या घरात या सीबीआयने खिंडार पाडलेली असून खऱ्या अर्थानं घर का भिदी लंका ढाय अशी जी मन आहे ती मन सत्यात करून ज्या पद्धतीनं शिवराज मोठेगावकरांच्या विरोधात पुरावे गोळा करायला सुरुवात केली, त्यामुळं आता खऱ्या अर्थानं या पेपर फुटीमधली जी भूमिका आहे ती अतिशय वेगवान सुरू झालेली आहे. त्यामुळं आता या पेपर फुटीमध्ये कोणते ते 5 डॉक्टर आहेत आणि ज्या काही पद्धतीनं सीबीआय तपास करते त्यामुळे अजून किती मासे या गळाला लागणार आहेत आणि या खऱ्या स्वरूपातून लातूर पॅटर्नचा जो बुरखा आहे तो फाडण्यास अजून कोण कोण सहाय्यभूत होत आहे याच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या मी समोर आहे. नमस्कार, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मागील 15 दिवसापासून ज्या पद्धतीनं नेट पेपर फुटीचा जो ससेमिरा या लातूरच्या मागे लागलाय आणि या लातूरच्या परिस्थितीमधली जी शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जायची आणि खऱ्या अर्थानं लातूरचा जो विकास घडलाय त्याच्यामध्ये कमीत कमी 50% वाटा हा शिक्षण क्षेत्राचा आहे. कारण जेव्हापासून या लातूरला शिक्षणाची पंढरी म्हणून ज्या संबोधलं गेलंय आणि विविध महाविद्यालयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करून ज्या विद्यार्थ्यांना घडवलं जात होतं, परंतु अचानक ज्या पद्धतीची सीईटीची भूमिका या शिक्षण पद्धतीमध्ये स्वीकारण्यात आली आणि या स्वीकारलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये या सीईटीच्या भूमिकेमुळे शिक्षण पद्धतीमध्ये क्लासेसचं प्रमाण वाढलं. एकीकडे क्लासेसची ज्या पद्धतीने मक्तेदारी वाढत गेली आणि एक ज्या पद्धतीने पिक्चर मध्ये दाखवलं जातं गँगवॉर, त्या पद्धतीचा क्लासेसचा गँगवॉर सुरू झाला. या क्लासेसमुळे या गँगवॉरमुळे एक जणांनी आपला जीवही गमावला. पण खऱ्या अर्थाने ही जीवघेणी स्पर्धा ज्या पद्धतीने सुरू झाली ती विद्यार्थी घडवण्याऐवजी विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरली. आज ज्या पद्धतीनं 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य या लातूर पॅटर्नच्या या पेपर फुटीच्या मुळे ऐरणीवर आलंय. आज कितीतरी विद्यार्थी या भवितव्यापासून मुकत आहेत आणि याचाच समाचार घेण्यासाठी ज्या पद्धतीने सीबीआयनं लातूर आणि पुणे हे 2 स्थळ आपलं तळ ठोकून आहेत. ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये 3 एमचा सूत्र लागलं, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे आणि आता मनीषा हवालदार. या मनीषाच्या या ट्रिपल वर्गमुळामुळं खऱ्या अर्थानं ज्या पेपरच्या संदर्भातून ज्या पद्धतीच्या भूमिका ह्याच्यात फक्त मनीषा वाघमारे ही हँडलर आहे, म्हणजे मधली फक्त पार्सल बॉय आहे, पार्सल गर्ल आहे सॉरी. आणि खऱ्या अर्थानं 2 ज्या मुख्य सूत्रधार आहेत मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरे. खऱ्या अर्थानं मनीषा मांढरेंच्या त्या स्मरणशक्तीचं आणि त्यांच्या त्या बुद्धी कौशल्याचं खूपच कौतुक करावं लागेल. इतकी अफाट संपदा कोणाला दिली गेली असेल याची कल्पनाही कुणाला होत नाही. कारण त्या पेपर फुटीमधल्या ज्या पद्धतीने पेपर फोडण्यात आले आणि 143 प्रश्न या मनीषा मांढरेंनी स्वतःच्या बुद्धीमध्ये, जसं एखाद्या कॉम्प्युटरमध्ये आपण एक फाईल तयार करतो आणि त्या फाईल तयार करून त्या फाईलमध्ये ते सगळी विषय आपण मांडून त्याला सेव्ह करतो, त्या पद्धतीने मनीषा मांढरेंच्या बुद्धीमध्ये 143 प्रश्न हे स्मरणीत राहिलेत. सगळ्यात मोठे अचंबा फोटोजेनिक मेमरी. पण या मेमरीचा वापर बिचारीनं कशासाठी केला तर स्वतःच्या स्वार्थासाठी, मुलांचं भवितव्य उद्ध्वस्त करण्यासाठी, शिक्षण पद्धती लयाला नेण्यासाठी. खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीने सीबीआय या सगळ्या गोष्टीचा तपास करते, पण या तपासामध्ये मनीषा मांढरेच्या विरोधात एकही पुरावा सापडायला तयार नाही. त्याचं कारण आहे की तिची बौद्धिक कौशल्य मानावं लागेल यामुळे. तसंच बघितलं तर ज्या पद्धतीने मनीषा हवालदार जी फिजिक्सची प्राध्यापिका आहे
आपले सगळे परिस्थिती ज्या पद्धतीनं तिनं मांडली आहे. सुरुवातीला मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणारी ही प्राध्यापिका सगळ्या गोष्टीचा सेटअप झाल्यानंतर आपल्यावर कसल्याही पद्धतीचा संशय येऊ नये म्हणून एका सराफ नावाच्या विद्यालयात मुख्याध्यापिका म्हणून काम करते. त्या शाळेलाही माहित नाही की ही नीटच्या पेपर सेटिंग मध्ये आणि आपल्या परिस्थितीनं त्या शाळेची यंत्रणा, शाळेची परिस्थिती वापरून सगळ्या परिस्थित्या आपल्या पक्षात करते. ह्याच्यात तिचा नवरा, शहाण्णव नावाचा नवराही याच्यात सामील आहे. खूप अवघड आहे. पण खरा मुद्दा तोच आहे, मोठेगावकर. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने मोठेगावकरांच्या मागे हा ससेमिरा लागला आणि या ससेमिऱ्यामध्ये मोठेगावकरांच्या मुलानेच आता आपली कबुली दिली की शिवराज मोठेगावकरांनी 10 दिवस अगोदर डॉक्टर मनोज शिरोरे यांच्याकडून 15 ते 20 लाखात हा पेपर विकत घेतला. मनोज शिरोरे यांनी या PV कुलकर्णीकडून हा पेपर हा शिवराज मोठेगावकरांना उपलब्ध करून दिला आणि त्यावर आपल्या मुलाला हे तिन्ही पेपर म्हणजे फिजिक्स, बायोलॉजी आणि मॅथ हे तिन्ही पेपर दिल्यानंतर शिवराज मोठेगावकरांनी याचा धंदा मांडला. ज्या पद्धतीनं आपण घेतलेला 15 ते 20 लाखाचा पेपर पुन्हा बाजारपेठेत 15 ते 20 लाखाला विकायला सुरुवात केली. अनेक मोठे मासे याच्यात आहेत. 5 डॉक्टरची टीम आहे याच्यात, 5 डॉक्टर. त्यातला एक डॉक्टर तो उघडा पडलाय, डॉक्टर मनोज शिरोरे. आता या संदर्भातून अजून काय पद्धतीनं उकल होते आणि ज्या पद्धतीने शिवराज मोठेगावकरांच्या मुलानं ही कबुली दिल्यानंतर आता सीबीआयनं त्याला माफीचा साक्षीदार केलाय. म्हणजे बापाच्या विरोधात मुलाची गवाही, म्हणजे या पद्धतीने म्हणतात ना, घर का भेदी लंका ढाये. आता ह्याच्यात भेद कसला? जेव्हा सीबीआयनं ज्या परिस्थितीमध्ये त्या मुलाला इंट्रोगेट केलं असेल, त्याला त्या पद्धतीनं तपासणी केली असेल, बोलू लागला पोपटासारखा. आता त्या मुलाचं भवितव्य वाया होऊ नये किंवा त्याला सह आरोपी करण्यापेक्षा सीबीआयनं सगळ्यात सोपं आणि सरळ सूत्र वापरलंय की माफीचा साक्षीदार. आता मोठेगावकरांच्या विरोधात त्याच्या चिरंजीवाकडूनच साक्ष दिली जाणार आहे. मग किती पद्धतीनं ही सगळी यंत्रणा कशा पद्धतीने कार्यरत होते आणि खऱ्या अर्थानं शिक्षण पद्धतीचा कशा पद्धतीने बाजार मांडते ना, याचं हे स्पष्ट उदाहरण आहे. आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं शिक्षण व्यवस्था ही मोठ्या लोकांची झालेली आहे, ज्या पद्धतीनं म्हणलं जातं ना, मुन्नी है पैसे वालों की, न गोरो की न कालो की, मुन्नी है पैसे वालों की. त्या पद्धतीने या शिक्षण व्यवस्थेला मुन्नी करून ठेवलंय. आज फक्त पैशाचा बाजार करा, पैशाचा व्यवहार करा आणि पाहिजे त्या परिस्थितीमध्ये आपल्या मुलाचं भवितव्य घडवा. ही सूत्र जर बांधल्या जात असतील तर खऱ्या अर्थानं ते कष्टकरी गरीब मुलं कसे आपल्या पद्धतीने आपल्या परिस्थिती घडवतील. या देशाच्या भवितव्यामध्ये असे कच्चे पिलर आणून जर उभे करून या देशाचा मनोरा जर उभा करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर खऱ्या अर्थानं या मनोरा किती दिवस टिकणार आहे, हाच प्रश्न खऱ्या अर्थानं शिक्षण व्यवस्थेवर निर्माण होतो. आणि जी परिस्थिती आज शिक्षण व्यवस्थेची करून ठेवली, त्याच पद्धतीच्या परिस्थित्या या सगळ्याच सामाजिक परिस्थितीमध्ये एक एक मनोरे वाढत चाललेत. आता खऱ्या अर्थानं या सगळ्या मनोऱ्यांचं पोस्टमॉर्टम किंवा यांचा भांडाफोड होणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत यांचं भांडाफोड होणार नाही आणि खऱ्या अर्थानं जी स्वच्छ आणि नितळ अशी व्यवस्था या समाजात स्थिर होणार नाही, तोपर्यंत या समाज व्यवस्थेचं आणि राष्ट्राचं काहीही भवितव्य नाही असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आज शिवराज मोठेगावकरांसारखे मोठे दलाल या शिक्षण व्यवस्थेत ज्या पद्धतीनं आपल्या मुलाचं भवितव्य सेट करण्यासाठी 15 ते 20 लाख मोजून जर हे पेपर विकत घेत असतील, या अगोदर अशाच पद्धतीचे किती नराधामांनी आपल्या मुलांचे भवितव्य सेट करण्यासाठी हे असे पैसे मोजलेत. आतापर्यंत ज्या पद्धतीनं या क्लासेसचा जो इन्कम सोर्स दाखवला जायचा, ज्या पद्धतीनं क्लासेसची परिस्थिती मांडली जायची, आज ते फक्त 300 ते 400 कोटी रुपयाचं उत्पन्न या क्लासेसच्या माध्यमातून निर्माण होत आहे असं सरकारी आकडे आहेत. पण खऱ्या अर्थानं
ज्या पद्धतीच्या ब्लॅक मनी किंवा काळे पैसे घेऊन या क्लासेसने आपली स्वतःची मक्तेदारी तयार केली आहे. डिजिटल ट्रान्झॅक्शन करायचं म्हणलं की यांच्या अंगाला काटा येतो. फक्त ब्लॅक मनी यांना पाहिजे आणि या ब्लॅक मनीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये, हजारो कोटी याची उलाढाल या शिक्षण व्यवस्थेत केलेली. त्यामुळेच मी म्हणलं की लातूरच्या विकासामध्ये 50% वाटा हा क्लासेसचा आहे. आज जिकडं जावं तिकडं लातूरमध्ये ज्या पद्धतीच्या क्लासेसचं पेव फुटलाय, ज्या पद्धतीने मुलं हे मूळ शिक्षणापासून वंचित झालेत, या क्लासेसवाल्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी जी छोटी महाविद्यालय आहेत ती स्वतःच्या स्टाईलसाठी विकत घेतली म्हणतोय, आरोप लावतोय. कारण की त्यांच्यासोबत एक करार करायचा, त्यांच्या ऍडमिशनचा कोटा पूर्ण करायचा आणि आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सुरक्षित पद्धतीनं त्यांची म्हणजे 55% जे लागतात ते 55% लागण्यासाठी जी सुविधा पुरवायच्या त्या पुरवता येतात. अशा पद्धतीचे अनेक छोटे छोटे महाविद्यालय या क्लासेसने पोचलेत आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाचा बट्ट्याबोळ जी करून सोडलाय त्याला जबाबदार कोण? पैसे मोजणारी पालक व्यवस्था का डोळे बंद करून आम्ही सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीने लायले जाते याचा तमाशा बघणारी लोक, काही राजकीय व्यवस्था की जी स्वतःच्या स्वार्थासाठी या सगळ्यांना आश्रयित करते. हे सगळे प्रश्न आज आमच्या डोळ्यासमोर एक प्रश्न म्हणून उभे आहेत. पण या प्रश्नांना सोडवणं हे आज सामाजिक गरज बनलेली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याच मनाला तपासावी लागतील आणि आपल्यालाच या प्रश्नातून कोड सोडून खऱ्या अर्थानं समाज व्यवस्था स्थिर करण्यासाठी काय करता येईल हे जर तुमच्या मनात असेल तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.